शर्मिला मॅडम, रिबेका सिस्टर आणि अंजना सिस्टर यांच्या लक्षात होतं. त्यांनी सर्वप्रथम व्हिडिओ सुरू ठेवला. त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. त्यांनी आपणाला आठवण करून दिली. हालेलुया. आणि देवाचा आत्मा तुम्हाला मला चालवतो. विद्या वहिनी, अनिता वहिनी दोघांच्याही लक्षात आलं की आपली बहीण रिबेका यांच्यासाठी प्रार्थना राहिली होती. खरोखर त्यांनी आत्म्याने भरून अनिता वहिनीने आपणासाठी प्रार्थना केली. दीपकांना अनिता वहिनी यांनी उपकार स्तुतीचं गीत गायलं. देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियानो, कारण तोच देवाचा आत्मा तुम्हाला मला आपणा सर्वांना चालवतो, आपणा सर्वांना कृपा देत आहे, आपणा सर्वांना सामर्थ्य देत आहे. हालेलुया. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन, ट्राय करा आणि शक्य असेल तर नाही, आजचा दिवस कंपल्शनचा आहे. आज कंपल्सरी सर्वांनी आपले व्हिडिओ सुरू ठेवूया, कारण एकमेकांना पाहून आपल्या अंतःकरणाला जो आनंद होतो तो अद्भुत आहे आणि आपल्यापेक्षाही अधिक आनंद स्वर्गात आपल्या पित्याला होतो. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. जसं शर्मिला मॅडम म्हणाल्या, आज आपणा सर्वांना 3 वचनं पाठांतर करून म्हणायचे. कोणती 3 वचनं? यशया 53 अध्याय 53. याचा 53वा अध्याय 1 ते 3 वचन. आता कसं सुरू करायचं? क्रोनॉलॉजिकली व्हिडिओ सुरू आहेत तसे अल्फाबेटिकली. ठीक आहे, आपण अल्फाबेटिकली जाऊया. आणि सर्वप्रथम कुणाचं नाव आहे? संदेश सुजाता. हा, विद्या वहिनी. हॅलो. हा, जरा संध्याला पहिल्यांदा म्हणायचं आहे, प्लीज जरा तिला संधी द्या. येस, आपण त्या व्यक्तीला संधी देऊया ज्या व्यक्तीकडून ही प्रेरणा मिळाली आहे आपणाला, की आपण वचन पाठांतर करून म्हणावी. आपलं लेकरू संध्या तिच्यासाठी टाळ्या वाजूया आणि सर्वात पहिली संधी आपण संध्याला देऊया. येस संध्या बाळा, तुझ्या. थँक्यू. आम्ही ऐकलेल्या वाक्यावर कोणी विश्वास ठेवला आहे, परमेश्वराचे कोणास प्रगट झाला आहे, कारण तो लोप्यासारखा भूमीसारखा भूमीतील अंकुलासारखा वाढला. त्याला लोक नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याच्या ताई असलेल्या तो लोकतोंड फिरवे व तुच्छ लेखे आणि त्याला आम्ही मानले नाही. आमेन. हालेलुया. थँक्यू संध्या बाळा. संध्यासाठी आपण सर्वजण टाळ्या वाजूया. आणि आता आपण रिव्हर्स अल्फाबेटिकल जाणार आहोत. आणि विद्या वहिनी, आता तुम्ही संधी घ्याल आणि संजू दादा असेल तर त्यांनाही तुम्ही बोलणार. विद्या वहिनी, माईक म्यूट आहे तुमचा. विद्या वहिनी. येस. आज कोण घेणार असतील तर घेऊ द्यात, मग मी घेईन. आपण रिव्हर्सच जातोय. तुम्ही घ्या. येस. यशया 53 1 ते 3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे, परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला, व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखित, आणि आम्ही त्याला मानले नाही. आमीन. हालेलुया. ते एकदम सोपं आहे ना? तुम्ही बोलताना असं वाटतंय की एकदम सोपं आहे. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. विद्या वहिनी, संजू दादा आहे? माईक बंद आहे. सॉरी तुमचं. सॉरी नाही, त्यांनी काय पाठ केलेला. ठीक आहे. त्यांच्यानंतर कुणाचं नाव आहे? शर्मिला मॅडम, तुमचं नाव आहे. तुमच्याकडे वेळ. ठीक आहे. देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद देते.
आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले असता त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोके तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि आम्ही त्याला मानिले नाही. थँक्यू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. टाळ्या आपण वाजवतच राहूया, कारण सर्वजण फार सुंदर म्हणत आहेत. हालेलुया. शर्मिला मॅडम, निलिमा ताई, राजीव सर आहेत? नाही, 2 दिवस म्हणजे पुढच्या वेळेला. नक्की नक्की नक्की. हालेलुया. त्यानंतर आपली बहीण श्वेता. श्वेता, फ्री आहेस तू? अच्छा, आज आज सुट्टी आहे ना? हा, श्वेता आहेस तू? दीदी थोड्या वेळाने करू का? आता लाईटचं काम चालू आहे घरात थोडं. चालेल चालेल, नक्की. हिरे अंकल, हिरे अंकल नंतर कुणाला तयार राहायला सांगा. हा, येस, हिरे अंकल. दीदी मी नाही म्हणणार, आशिष आहे. तो आशिष आशिष बोलतोय. म्हणणार. हो हो, हा. चालेल. बोल बोल बाळा. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेल्या मनुष्यांनी, टाकलेल्या क्लेशांनी व्यापिलेल्या व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि आम्ही त्याला मानिले नाही. आमेन. हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. फार सुंदर आशिष. हालेलुया. आशिष नंतर माझं नाही पाहत. येस, हिरे अंकल, तुम्ही पुढच्या वेळी संधी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. नंदा आंटी बोलणार आहेत? गावाहून आली ती. अच्छा, चालेल झोपली. चालेल चालेल चालेल. सीमा, पुढची संधी सीमाला. प्रेज द लॉर्ड. यशया 53:1-3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्या ठायी मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. मनुष्याने तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व तुच्छ लेखत, आणि आम्ही त्याला मानले नाही. हालेलुया, फार सुंदर. देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्यानंतर सुनीता समुद्र ताई, जॅस्पर, व्हिडिओ सुरू करा आणि एक एक जण संधी घ्या. ताई सेटिंग करते तोवर. ताई, रेडी आहेस? मी थोड्या वेळाने बोलू का? ठीक आहे, चालेल चालेल. रोहन, प्रतिमा, तू बोलणार बाळा? हो. हो हो, बोल. यशया 53:1-3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतील अंकुरांसारखा वाढला. अंकुरांसारखा वाढला. त्याला रूप त्याचकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. माणसांनी तुच्छ लेखिलेला माणसांनी टाकिलेला क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींनी परिचित असलेला तो पुरुष पाहून लोके तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ मानित आणि आम्ही त्याला मानिले नाही. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण बाळ प्रतिमा हिच्यासाठी टाळ्या वाजूया. फार सुंदर बाळा.
हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रीतम नंतर कोण आहे? रोहन. रोहन आहे प्रीतम? हा, हो. सॉरी प्रतिम. हा, बोल रोहन. यशया 53 1-3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे, कारण तो त्याच्या पुढे रूपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या काही सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींची परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. हालेलुया, फार सुंदर रोहन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्यानंतर रिबेका सिस्टर. रोहन, अजून कोणी आहे का? नाही, अजून कोणी नाहीये बघा. बरं. येस येस, रिबेका सिस्टर. प्रेज द लॉर्ड. यशया 53 1-3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाले आहे. कारण तो त्याच पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुराप्रमाणे वाढला. त्याला रूप नव्हती, त्याला शोभा नव्हती. त्याला पाहून त्याच्याजवळ मन बसलं, असं त्याच्याजवळ सौंदर्य नव्हते. असं त्याच्याजवळ तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींनी परिचित असलेला पुरुष पाहून लोक त्याच्याकडे तोंड फिरवत. तुच्छ देखील आम्ही त्याला मानिले नाही. Amen. हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. रिबेका सिस्टर यांच्यासाठी टाळ्या वाजूया. हालेलुया. त्यानंतर राजश्री सिस्टर. राजश्री सिस्टर. तयार आहात? हो, Yes, praise the Lord. यशया 53 1-3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला. परमेश्वराचे भुज कोणास प्रगट झाले, कारण तो त्यास पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापिलेला, व्याधीशी परिचित असलेला असा पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत, आणि त्याला तुच्छ लेखिले, आम्ही त्याला मानिले नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू राजश्री सिस्टर. त्यांच्यासाठी आपण सर्वजण टाळ्या वाजूया. हालेलुया, फार सुंदर. त्यानंतर राऊत अंकल. राऊत अंकल आहात तुम्ही? येस राऊत. सॉरी, माझ्याकडून काही चुकलं तर. कारण मी पाठ तर केलंय. सगळ्या देव बाप्पा सांभाळेल असा विश्वास करतो. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे, कारण त्यापुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला सौंदर्य नव्हते. त्याच्या ठाई मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. लोक त्याला तुच्छ मानित, आणि त्याला थँक्यू पुढे येत नाही. ठीक आहे, नाही, खूप सुंदर राऊत पाठ अंकल. करून बोलेन मी. नक्की नक्की. नाही, खूप सुंदर म्हणालात. हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्यानंतर दीपकांना. अनिता वहिनी. आणि व्हिडिओ बरेच बंद झालेत आज. व्हिडिओ चालूच ठेवा सर्वांनी. प्रियांका ताई, राजेश्री ताई. यशया 53 1-3. आम्ही ऐकल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे काय? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण त्याला रूप नव्हते, त्याला शोभा कारण त्याला वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्या ठाई सौंदर्य असेल असं त्याला सौंदर्य नव्हते. त्याच्या ठाई मन बसेल असं त्याला त्याच्याकडे पाहिले असता त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला, व्याधीस परिचित असलेला असा तो पुरुष
आम्ही त्याला असा तो पुरुष पाहून त्याला लोक तोंड फिरवीत आणि त्याला आम्ही मानले नाही. आमेन. चुकलं माझं, क्षमा. नाही नाही, खूप सुंदर. हालेलुया. अनिता वहिनींसाठी सर्वजण टाळ्या वाजूया. फार सुंदर. पुढची वेळ दीपकांना. दीपकांना आहेत ना अनिता वहिनी? त्यांना पाठ आहे. बोलतायत? नंतर संधी घेतायत कसं? अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही म्हणते, ठीक आहे. चालेल चालेल, नंतर संधी घेऊया. प्रियांका सिस्टर, किरण आंटी. हा दीदी, लाईन गेलेली आहे, व्हिडिओ नाही चालू केला, चालते? चालते चालते, चालेल, बोला. आम्ही यशाया याचा 53वा अध्याय. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे, परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वाढला, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याचकडे पाहिले असता त्याचवर मन बसेल असे त्याच्या काही सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधीची परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्या तुच्छ लेखीत आम्ही त्याला मानिले नाही. थँक्यू. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. थँक्यू किरण आंटी. हालेलुया. किरण आंटी, प्रियांका सिस्टर आहेत का? आपण सर्वजण सर्वांसाठी टाळ्या वाजवत राहूया. हालेलुया. नाही, चर्च मध्ये आज शनिवार आहे ना, उद्या रविवारच्या याच्यासाठी चर्च मध्ये. चालेल चालेल. पुढची वेळ आपणामध्ये अंजना सिस्टर आहेत. अंजना सिस्टर, पुढची वेळ तुमच्या. प्रेज द लॉर्ड. मी हिंदीमध्ये मनन केलेलं आहे, मी हिंदीमध्ये बोलते. जो समाचार हमें दिया गया उस पर किसने विश्वास किया, पर यहोवा का भुजबल किस पर प्रकट हुआ, क्योंकि वह उसके सामने अंकुर के समान और ऐसी जड़ के समान प्रकट हुआ कि जो निर्जल भूमि से फूट निकले। उसमें न तो कुछ सुंदरता थी कि हम उसे देखते, और न उसका रूप ऐसे दिखाई पड़ता कि हम उसको चाहते, क्योंकि वह तुच्छ जाना गया, उसने मनुष्यों द्वारा त्यागा गया, और वह दुखी पुरुष था। रोग से उसकी जान पहचान थी, लोग उससे मुंह फेर लेते थे। वह तुच्छ जाना चाहता और हमने उसका मूल्य न जाना। आमेन. आमेन. हालेलुया. अंजना सिस्टर यांच्यासाठी टाळ्या वाजूया. फार सुंदर हिंदीमध्ये त्यांनी आपणाला म्हणून दाखवलेलं आहे. प्रत्येक भाषेमध्ये देवाचं वचन खूप सुंदर असतं प्रियांनो, आणि देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. पुढे मावशी आहेत. मावशी, रेडी? हो. यशाया 53 1 ते 3 वचन. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे, परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याच्या पुढे तो वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. कोणी त्याच्याकडे पाहिले असता त्याला त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या काही सौंदर्य नव्हते. तुच्छ लेखलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला आणि व्याधींशी असा परिचित तो पुरुष, त्याला पाहून लोक तोंडे फिरवीत आणि त्याला तुच्छ लेखीत, आणि आम्ही त्याला मानले नाही. आमेन. आमेन. हालेलुया. थँक्यू मावशी. सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. हालेलुया. पुढचं नाव श्वेता सिस्टर. त्यानंतर ताई, तुम्ही तयार राहा. श्वेता, रेडी आहेस का? नंतर थोड्या वेळाने घेणार? येस. श्वेता, त्यांचा लाईटचा प्रॉब्लेम आहे, ते काम सुरू आहे, तोपर्यंत ताईला संधी देऊया. ताई, माईक. माईक म्यूट आहे ताई. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे, परमेश्वराचा भुज
कोणास प्रकट झाला आहे. कारण त्याच पुढे कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. शोभा नव्हती आणि त्याचकडे पाहिले तर त्याचवर कोणाचे मन बसेल असे त्याच्याकडे सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेल्या मनुष्याने टाकलेल्या क्लेशांनी व्यापलेल्या अशा व्याधींशी परिचित असलेला असा पुरुष त्याला तुच्छ मानित आणि आम्ही त्याला मानले नाही. माफ करा जरा. नाही, खूप सुंदर. हालेलुया. सुनीता समुद्रे गायकवाड यांच्यासाठी टाळ्या वाजूया. ताई जॅस्पर बोलणार आहे. ठीक आहे. हालेलुया. पुढचं नाव कोणाचं आहे? संदेश समुद्रे बोलतायत. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. यशया 53:1-3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरले, त्याला तुच्छ लेखी आणि आम्ही त्याला मानले नाही. हालेलुया. फार सुंदर. संदेश तुझ्यानंतर विदुला सतीश समुद्रे आणि नीता समुद्रे. येस. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. यशया 53:1-3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला, परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले असता त्याचवर मन बसेल असे त्याच्याकडे सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, लोकांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक आपली तोंडे फिरवी व त्याला तुच्छ मानी आणि आम्ही त्याला मानले नाही. आमेन. हालेलुया. फार सुंदर. आपण सर्वजण टाळ्या वाजूया दोन्ही बंधूंसाठी. त्यानंतर आपली बहीण नीता आहे. सतीश. एकच मिनिट, मी तिला व्हिडिओ देतोय. येस. सुजाता ताई, जरा मध्ये डिस्टर्ब करते. माझ्या जरा काहीतरी फोनचा प्रॉब्लेम झालाय, खूप तापलाय. मी थोडं लिहू का? हो चालेल. प्लीज. हो लिहू. खूपच येस. गरम झालं. ओके, हो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. आपण यशया 53:1-3 म्हणूया. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे. कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले असता त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक आपले तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि आम्ही त्याला मानले. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. फार सुंदर. आपली बहीण नीता यांच्यासाठी टाळ्या वाजूया. पुढे आम्ही राहिलेलो आहोत. मी संधी घेते. यशया याचा 53वा अध्याय 1-3 वचन. परमेश्वराचा भुज आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्याच समोर रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याचकडे रूप नव्हते, त्याचकडे शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले असता त्याचवर मन बसावे असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला, व्याधींशी परिचित असा तो पुरुष पाहून लोके तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि आम्ही त्याला मानिले नाही. हालेलुया.
पुढची संधी सुवार्ता समुद्रे यांना देत आहे. हालेलुया. यशया 53. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? आणि कारण कारण तो अ, वृक्षभूमीतील रोप्यासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. खरे पाहिले त्याच्याकडे पाहिले असता त्याच्यावर मन बसेल असे त्याच्याकडे सौंदर्य नव्हते, म्हणून लोके तोंडे फिरवीत तुच्छ मानले आणि तुच्छ मानलेला क्लेशाने व्यापलेला मनुष्याने टाकलेला व्याधीशी परिचित असा तो पुरुष, त्याला आम्ही तुच्छ मानले आणि त्याला आम्ही मानले नाही. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. चुकून अजून कोणी राहिलेला आहे का? माझ्या मते श्वेता सिस्टर आणि शैला आंटी. श्वेता, येस. प्रेज द लॉर्ड. यशाया 53 1-3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशाने व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला ते तुच्छ लेखीत, आणि आम्ही त्याला मानले नाही. हालेलुया. फार सुंदर. थँक्यू. शैला आंटींसाठी आपण सर्वजण टाळ्या वाजूया. सॉरी, फार आमची सुंदर. थोडी लाईट गेलेली आहे आणि थोडस लाईटचं पण काम चालू, तर श्वेता हो पण हो, बोलते आता. येस येस. श्वेता. प्रेज द लॉर्ड. माझं थोडस एवढं पाठांतर झालेलं नाहीये, पण प्रयत्न कर. यशया 53 1-3. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्यास पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याच्या ठाई त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांशी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, तरी आम्ही त्याला मानले नाही. आमीन. आमेन. हालेलुया. फार सुंदर. आपले बहीण श्वेता यांच्यासाठी देखील आपण सर्वजण टाळ्या वाजूया. हालेलुया. अजून कोणी राहिलंय का चुकून? कोणी रेडी आहे बोलायला? येस. कोणी बोलू इच्छित? 22 जण आतापर्यंत बोललेले आहेत. हालेलुया. त्यामध्ये लेकरे आहेत, आपण सर्वजण आहोत. हालेलुया. अजून कोणी लेकरे बोलू इच्छित आहेत? येस. सर्वांसाठी आपण सर्वजण पुन्हा एकदा टाळ्या वाजूया. देवाच्या नावाला धन्यवाद असो, कारण देवाचं वचन आहे आणि देव ते आपल्या अंतःकरणात, आपल्या स्मरणामध्ये ठेवत आहे. देवाच्या नावाला गौरव असो. फार सुंदर वचन आहे. थोडक्यात त्या वचनाविषयीच आपण लक्ष देऊया प्रियांनो, कारण यशया 53 आपण सर्वजण जाणतो आपल्या मसीहाविषयी, आपल्या तारणाऱ्या देवाविषयी आणि त्याच्या दुःख सहनाविषयीचं, पण त्याच्या विजयाचं वचन आहे. त्याची सुरुवातच तो यशया संदेष्टा कसा करतो, की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलेला आहे. हालेलुया. जी सुवार्ता संपूर्ण जगाला सांगितली गेली, जी तुम्ही आणि मी ऐकली, जी सर्व मनुष्य जातीने ऐकली, पण विश्वास ठेवणारे थोडके आहेत प्रियांनो. हालेलुया. त्या थोडक्यामध्ये आपण आहोत. म्हणून सुरुवातीलाच तो संदेष्टा म्हणते की कोणी विश्वास ठेवला, अनेकांनी विश्वास ठेवला नाही, पण ज्यांना देवाने आकर्षिलं, ज्यांना देवाने बोलवून घेतलं, ज्यांच्यावर त्याची विपुल अशी कृपा झालेली आहे, त्यांनी विश्वास ठेवला, कारण त्यांना तो परमेश्वराचा भुज प्रकट झाला.
आणि तो परमेश्वराचा भुज कसा प्रकट झाला प्रियांनो, कारण तो देवासमोर रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा, कारण यशया संदेष्टामध्येच ते वचन आहे ना, इशायाच्या बुंद्याला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फळ देणारी त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल, तो तुमचा माझा प्रभू. खरं पाहिले असता, कारण यहुदा इस्कोरियतला त्याला चुंबन देऊन दाखवावं लागलं की हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. जसं मोस्टली मूव्हीज मध्ये किंवा सिरीज मध्ये दाखवलं जातं तशी त्याची अगदी सुंदर पर्सनॅलिटी नव्हती, कारण वचनामध्ये लिहिलेलं आहे त्याचकडे रूप नव्हते, त्याचकडे शोभा नव्हती, खूप सुंदर असा त्याचा प्रेझेन्स नव्हता, त्याचकडे पाहिले असता त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तर त्याचं वर्णन कसं केलेलं आहे, तुच्छ लेखिलेला, ज्याला तुच्छ लेखलं गेलं, ज्याच्याद्वारे आणि ज्याने हे जग निर्माण केलं, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो केवळ पित्याच्या उराशी असे आणि ज्याने त्या पित्याला प्रगट केलं, तो मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला, व्याधींशी परिचित, आपल्या सर्व व्याधींशी तो अपरिचित नाही प्रियांनो, तो जाणतो त्या व्याधी काय आहेत, क्लेश काय आहे. पण असा तो पुरुष पाहून त्यांनी काय केलं, त्यांनी तोंडे फिरवली, त्यांनी त्याला मानिले नाही. हालेलुया. असा तो तुमचा माझा प्रभू आहे. आणि पुढे त्या सर्व अशा अद्भुत वचनांचा प्रियांनो आपण अभ्यास करत आहोत आणि आपण ती पाठांतर करत आहोत. मी देवाला हीच प्रार्थना करेल की ह्याच्यातलं प्रत्येक शब्द आणि शब्द आपल्या अंतःकरणावर कोरला जावा आणि त्याद्वारे तुमचं माझं जीवन बदललं जावं. हालेलुया. सर्वांना विनंती करत आहे, आज अनेक जण कामामध्ये व्यस्त असल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे संधी घेऊ शकलो नाही, काही हरकत नाही. पुढच्या शनिवारी आपण पुढची 3 वचनं बोलणार आहोत. तेव्हा ज्यांना शक्य आहे, ज्यांना आज संधी नाही घेता आली, त्यांनी पूर्ण 1 ते 6 वचनं बोलली तरी चालेल. हालेलुया. ज्यांना पुढच्या वेळी 1 ते 6 वचन बोलायचे ते डायरेक्ट 1 ते 6 बोलू शकतात किंवा 4 ते 6 बोलली तरी चालेल. हालेलुया. आपण सर्वजण पुढच्या शनिवारी लक्षात ठेवा, आपण आपल्या ग्रुपवर वारंवार त्याची आठवण करून देत राहू की आपणाला यशया 53 4 ते 6 वचन पाठ करून बोलायचंय. हालेलुया. आपल्या घरातील लेकरांना, लहान मोठ्या सर्वांना आठवण करून द्या आणि सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा. आणि अजून एक अनाउन्समेंट आहे की उद्या संडे स्कूलला सुट्टी आहे. पुढच्या संडे स्कूल बद्दल नाईट प्रेयर ग्रुप मध्ये आपल्या टाकलं जाईल. उद्याचा दिवस संडे स्कूलला सुट्टी आहे. आणि अजून कोणी राहिलंय का, पुन्हा एकदा कुणाला बोलायची इच्छा आहे, चुकून कुणी राहिलं असेल तर? येस हिरे अंकल. अच्छा, मला वाटलं तुम्ही. येस, ठीक आहे. संदेश, तुला काही बोलायचंय? येस. आपण सर्वजण थांबणार आहोत. माझ्या मते येस, शर्मिला मॅडम यांचा मोबाईलचा इश्यू आहे. आपण सर्वजण आपले माईक चालू करूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि त्यानंतर या रात्री हे गीत गाऊन आपण प्रार्थनेची समाप्ती करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हाला दे, त्याप्रमाणे आम्ही आपल्या ऋण सोडले आहे, तशी आमची ऋणे तू आम्हाला सोड. आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर वाईटापासून सोडव, कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझे आहे. आमेन. आमेन. हालेलुया. आणि एक गोष्ट सांगायची विसरली की आज जेवढे जण वचन बोलले त्या 22 जणांमध्ये पहिला नंबर आलेला आहे, सर्व 22 जणांचा. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण सर्वजण टॉपर आहोत आणि त्यासाठी देवालाच गौरव देऊया. सर्वांना हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. Praise the Lord. Good night. God, good night. Praise the Lord. Good night. Praise the Lord.